नमस्कार, व्ही.एच. किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. व्ही.एच. किचनमध्ये आज आपण उपवासाचा डोसा आणि उपवासाची काजूची भाजी बनवणार आहोत. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन बटन क्लिक करा, जेणेकरून आमचे पुढचे रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. उपवासाचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगत आहे. इथे 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत, पाव वाटी साबुदाणे घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे 1 बटाटा साल काढून चिरून तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे. वरईचे तांदूळ आणि साबुदाणे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. साबू तांदूळ सुद्धा टाकायचे आहेत मिक्सरला. हे चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला. हे बघा, आपले मिक्सरला असं बारीक पीठ तयार झालेलं आहे. हे बघा, असं छानपैकी झालेलं आहे. ते आपण पातेल्यात काढून घेऊ. हे पीठ आपण या पातेल्यात ओतून घेऊ. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा चिरून घेतलेला बटाटा वाटून घ्यायचा आहे. आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची. बटाटा मी मिक्सरच्या भांड्यात टाकते. 2 मिरच्या टाकते. हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे, याची पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे आपलं बटाटा बारीक वाटून झालेला आहे. ते सुद्धा हे आपण या भांड्यात काढून घेऊ. या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा आपण मिश्रण मध्ये टाकून घेऊ. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे मिश्रण आपलं घट्टसर आहे. त्यासाठी आपण ज्या वाटीने आपण भगर घेतलेली त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी त्यात टाकू आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ. आपलं मिश्रण अजून घट्ट आहे. त्यासाठी अजून आपण 1 वाटी पाणी या मिश्रणात टाकू. अशा प्रकारे आपण हे मिश्रण मिक्स करायचे चांगलं. हे मिश्रण अशा प्रकारे व्हायला पाहिजे डोशासाठी. त्या मिश्रणात आपण चवीनुसार मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाकायचे. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. हे मिश्रण आपण 10 ते 15 मिनिटं ठेवून घेऊ. डोस्याचं पीठ भिजवून 15 मिनिटं झालेली आहे. मी झाकण काढून बघते. पीठ आपलं अशा प्रकारे झालेलं आहे. थोडं घट्ट झालंय. त्यासाठी आपण या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय. अशा प्रकारे पीठ थोडं पातळ करून घ्यायचंय. जास्त पण पातळ करायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे या पिठाला. यावर झाकण ठेवू. 5 मिनिटं झालेली आहे. आपण डोसा बघू. झाकण काढलं आहे.
डोसा छानपैकी झालेला आहे, तो मी पलटवून घेते. आणि दुसरा डोसा मी बनवून घेते. त्यावर मी झाकण ठेवते. 2 मिनिटं झालेली आहे. आपण झाकण काढून डोसा बघू. डोश्यावर असं साईडने तेल टाकून घ्यायचंय. आपला डोसा छानपैकी झालेला आहे. तो आपण पलटी मारून घेऊ. आपण परतवून घेऊ. अशा प्रकारे आपला हा डोसा तयार आहे. उपवासाच्या डोश्यासोबत उपवासाची काजूची भाजी बनवणार आहोत. त्याचं साहित्य मी तुम्हाला सांगत आहे. इथे सुकं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे काजू घेतलेले आहेत. इथे हे खोबऱ्याचे तुकडे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. या 2 मिरच्या सुद्धा मिक्सरला वाटायच्या आहेत. त्यासोबत एक थोडीशी कोथिंबीर त्यात टाकायची आहे. हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. आपलं इथे वाटण बारीक झालेलं आहे. त्यात मी काजूचे 2-4 तुकडे टाकते. ते सुद्धा बारीक करून घेते मी. ते गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. त्यात मी थोडंसं तेल टाकलंय. तेल आता गरम झालेलं आहे. त्यात मी हे काजू फ्राय करून घेते. काजू चांगले फ्राय करायचे, जरा तांबूस रंगावरती थोडेसे. काजू आपले तांबूस झालेले आहेत. ते आपण आता डिश मध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आपले काजू भाजून झालेले आहेत. या तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचंय. जिरं तडतडलं की यामध्ये हा मसाला जो वाटून घेतला आपण, खोबरं, मिरची आणि काजू, तो मसाला टाकायचा आहे. चांगलं मिक्स करायचं. या फोडणीमध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचंय मिरचीचं. चांगलं मिक्स करायचंय आपल्याला. चांगला हा मसाला फ्राय करायचा आहे तेल सुटेपर्यंत. हा मसाला आपला फ्राय झालेला आहे. त्यात हे वाटणाचं पाणी टाकू. चांगलं मिक्स करू. त्यामध्ये हे काजू सुद्धा टाकू आपण. काजू चांगले मिक्स करायचे. ही भाजी आपली घट्टसर आहे, त्यासाठी पाणी थोडं अजून टाकायचंय. अशा प्रकारे या काजूच्या भाजीमध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचंय. चांगलं मिक्स करायचंय. या भाजीमध्ये मीठ तुमच्या चवीनुसार टाका. आपली भाजीवरती आता मी झाकण ठेवते.
झालेली आहेत. मी झाकण काढते. अशा प्रकारे आपली काजूची भाजी तयार आहे. सुंदर झालेली आहे काजूची भाजी. अशा प्रकारे काजूची भाजी तयार आहे. अशा प्रकारे आपले उपासाचे डोसे तयार आहेत. ते मी डिश मध्ये ठेवून घेते. आपण आता वाटीमध्ये काजूची भाजी काढून घेऊ. आपली काजूची भाजी किती छान सुंदर तयार झालेली आहे. अशा प्रकारे छान झालेली आहे. ती मी डिश मध्ये ठेवते. आपण दुसऱ्या वाटीमध्ये बटाट्याची भाजी काढून घेऊ. बटाट्याची भाजी सुद्धा खूप सुंदर झालेली आहे. त्याची लिंक मी व्हिडिओ मध्ये दिलेली आहे, जे मी काढून घेत आहे. छान झालेली आहे आपली बटाट्याची भाजी सुंदर. ती मी डिश मध्ये ठेवते. अशा प्रकारे आपली उपवासाची डिश तयार आहे.